नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सध्या चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण अशा पद्धतीची सलाड खाऊन नाही बघितली तर ह्या उन्हाळ्याचा तुम्हाला आनंदही घेता येणार नाही। तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत मस्त अशी खीरा सलाड। तर आपल्याला अशा पद्धतीची ताजी फ्रेश मस्त अशी खीरा म्हणजेच काकडी घ्यायची आहे आणि त्यासोबतच मी टोमॅटो आणि बॉईल करून घेतलेले स्वीटकॉर्न आणि बारीक कट करून घेतलेले कांदेही घेतलेले आहेत। तर तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल्स टाकायचे असतील तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला खीऱ्याचे मागचे आणि पुढचे देठ अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। देठ कट करून झाल्यानंतर आपल्याला तेच देठ घेऊन व्यवस्थित असे त्यावरून फिरवायचे आहे आणि त्यामधला कडवटपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंना करायचे आहे। तर व्यवस्थित असे फिरवून आपण काकडीचा कडवटपणा काढून घेतलेला आहे आणि आता पिलरच्या साहाय्याने आपल्याला त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे। तर आपल्याला ही खीरा घेत असताना छान असा ताजा फ्रेश घ्यायचा आहे, म्हणजे आपली सलाड छान अशी टेस्टी आणि मस्त अशी बनते। तर अशा पद्धतीने आपण वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्याचे दोन व्यवस्थित असे समान भाग करून कट करून घ्यायचे आहे। तर व्यवस्थित असे मी त्याचे दोन कट लावून अशा पद्धतीने खीऱ्याला कट करून घेतलेले आहे। तर आपल्याला एक असा स्पून घ्यायचा आहे आणि मधले त्यातले आपल्याला बी काढून घ्यायचे आहे। तर तुम्ही हे चाकूच्या साहाय्यानेही करू शकतात। तर अशा पद्धतीने मी चमच्याने व्यवस्थित त्यातले बी काढून घेतलेले आहे। तर आपल्याला हे बी फेकून न देता त्याचाही आपल्याला मस्त असा सलाडमध्ये उपयोग करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व काकडीचे बी काढून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घेतले की आपल्याला चाकूने मस्त असे मॅश करून घ्यायचे आहे। छान असे व्यवस्थित कट लावून घेतले की मस्त आपली सलाडही छान अशी व्यवस्थित तयार होते। तर अशाच पद्धतीने मी आता व्यवस्थित आतल्या गर म्हणजे जो बीचा भाग असतो त्याला व्यवस्थित असा कट लावून घेतलेला आहे। तर एका बाउलमध्ये मी आता कांदे कट करून घेतलेले मिक्स करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यात बॉईल करून घेतलेले स्वीटकॉर्नही त्यात मी मिक्स करून घेतलेले आहेत। बारीक कट करून घेतलेला टोमॅटो त्यातच मी आता आपण जी व्यवस्थित त्या खीऱ्यातला गर घेतलेला आहे तोही व्यवस्थित असा बारीक मॅश करून यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। यातच मी आता चवीनुसार अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काळी मिरपूड त्यातच मी चवीनुसार काळे मीठही घालून घेतलेले आहे आणि चवीनुसार शेंदवा नमकही घातलेले आहे। तर सर्व असं आपल्याला बेतानुसार घालून घ्यायचे आहे आणि छान अशी सलाडची चव वाढवण्यासाठी त्यातच मी मस्त अशी लिंबाची फोडही मस्त अशी पिळून घेतलेली आहे। त्यातच आपल्याला आता हे सर्व जिन्नस मस्त असे चमच्याने अलगद हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घेतले की छान अशी चवही अप्रतिम लागते। तर आपण आता जे कट करून घेतलेले खीराच्या फोडी आहेत त्यात आपल्याला ही सलाड अशा पद्धतीने मस्त अशी सेट करून घ्यायची आहे। तर व्यवस्थित आपल्याला आपल्या घरात जेवढे मेंबर असतील त्या पद्धतीने खीरा घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ही सलाड मिक्स करून घ्यायची आहे। तर अतिशय चव वाढवण्यासाठी त्यावरून मी घालून घेतलेले आहे भुजिया। तर तुम्ही जर हे डाएटसाठी खात असणार तर भुजिया स्किप करू शकता। तर अशा पद्धतीचे मस्त अशी खीरा सलाड तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खात रहा, मस्त रहा। धन्यवाद।